मणिसरांच्या हाताला काहीतरी लागलं होतं. ही क्रीम लावली तर मणिसरांची जखम लवकर भरेल. मणिसर किती गोड हसले होते मगाशी. मी तेव्हाच बोलायला पाहिजे होतं त्यांच्याशी. तेव्हा ते माझ्यावर चिडले पण नसते, कदाचित छान बोलले असते. आता बोलू का मी त्यांच्याशी? त्यांचा राग तर कमी झाला असेल ना? पण आता तर मणिसर झोपले सुद्धा. आता कसं बोलू मी त्यांच्याशी? नक्कीच स्वानंदी ठेवून गेले असतील. तेव्हा स्वानंदी बोलल्या असत्या, पण बोलल्या नाही. कसं बोलतील? चूक माझी. त्यांनी याआधी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्याशी वाईट वागलो, चिडलो त्यांच्यावर. असंही त्यांनी शिक्षा भोगली त्यांच्या वागण्याबद्दल. मलाच जाऊन बोलायला हवं त्यांच्याशी. साहेबांनी नाही सांगितलेलं असताना आत कसं जाऊ? मणिसर, आपल्या घराच्या दारापर्यंत आलात आणि उंबऱ्यातच येऊन थांबलात. मणिसर, फक्त एक पाऊल पुढे टाका. खूप मोठं अंतर पार होईल, जे गेल्या काही दिवसांपासून आपल्यामध्ये निर्माण झालंय. मणिसर, आम्ही सगळे तुमची खूप आतुरतेने वाट बघतोय. सगळ्यांना तुमच्याशी खूप बोलायचंय. प्लीज प्लीज आपल्या घरात या. सगळे कोण? सगळे म्हणजे हे घर, आपल्या घरातली प्रत्येक वस्तू, आपला बेड, आपली गादी, आपली बेडशीट, आपले पडदे, भांडीकुंडी, 4 भिंती आणि मी. नाही सर, आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. म्हणजे आम्ही इथे आहोत, पण तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. बऱ्याच दिवसांपासून आम्ही अपूर्णातच जगतोय. तेव्हा मणी सर, प्लीज आपल्या घरी या आणि आम्हा सगळ्यांना पूर्ण करा. नाही स्वानंदी. मणी सर, प्लीज प्लीज नाही म्हणू नका. आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय तुमची. ठीक आहे स्वानंदी, मी येतो आतमध्ये, पण मी काही इथेच राहणार नाही. मणी सर,
अहो, तुमचं आपल्या घरात पडणारं पाऊलच माझ्यासाठी इतका आनंद देणार असेल की त्यावेळेचा हिशोब करायची गरजच पडणार नाही बघा. या ना प्लीज. मणी सर, या ना. मणी सर, बसा ना प्लीज. सॉरी, पसारा आहे. एक मिनिट हा. पाणी प्या, दमला असेल. स्वानंदी, मी फक्त बंगल्यावरून इथे आलोय. या फार लांबचा प्रवास करून नाही आलोय. पण माझ्यासाठी तर खूप लांब गेला होता. ते आज परत आलाय. पाणी प्या ना. हा शर्ट इथे बाहेर कसा? शर्ट मी धुतला मणी सर, आणि इथेच राहिला. कपाटात ठेवायला विसरले मी. स्वानंदी, खरं सांगा, मी आता इथे नाहीये म्हणून तुम्ही रोज झोपताना हा शर्ट जवळ घेऊन झोपता ना? मणी सर, तुमचा शर्ट सोबत असला की तुम्ही सोबत असल्यासारखे वाटता. म्हणजे लहानपणापासनं एकटं राहायची वेळ नाही आली कधी माझ्यावर. आमचं गावाकडचं घर लहान होतं. घरात आई होती, भैया होता, ताईडी होती. आम्ही सगळे एकत्र झोपायचो. आमच्या 2 मांजरी पण होत्या. भीती नाही वाटायची, सेफ वाटायचं. मग गाव सोडून मुंबईला आले. हॉस्टेलला आधी जेसी होती, मग फातिमा होती. तिथेही एकटीने राहायची कधी वेळ नाही आली माझ्यावर. मग लग्न होऊन तुमच्यासोबत या घरात आले. इथेही झोपताना तुमच्या सहवासानेच झोप लागायची. तुमच्या आवाजानेच सकाळी जाग यायची. पण तुम्ही हे घर सोडून निघून गेलात. त्यानंतर आणि एकटेपणा काय असतो हे मी तुम्ही गेल्यानंतर अनुभवतीये. मणी सर, तुमच्या असण्याची इतकी सवय झाली होती ना मणी सर, की सवयीने मी दोघांचा स्वयंपाक करायचे. 2-3 दिवस तर सकाळी उठून तुमचा डबाही बनवला. संध्याकाळी जेवताना तुमची वाट बघायची. मग आठवायचं मी तर बंगल्यावर राहता. मग जेवण घेऊन बसायचे, पण घशाखाली घास नाही उतरायचा तरी जेवायचे. आपल्या बाळासाठी. पण रात्री झोपताना भीती वाटायची. मग तुमचे शब्द आठवले. स्वानंदी, संकटांना घाबरायचं नाही, त्याचा सामना करायचा. उपलब्ध असलेल्या वस्तूला हत्यार बनवायचं. मग काय, तुमचा हा उपलब्ध असलेला शर्ट ह्यालाच हत्यार बनवलं मी.
माझ्या भीतीवर आणि एकटेपणाच्या संकटावर मात करायला. तुम्ही नका काळजी करू. तुमचं हे शर्ट आणि तुमची शिकवण एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मला निघायला हवं, मी निघतो. मणी सर प्लीज थोडा वेळ थांबा ना. पण स्वानंदी, मणी सर प्लीज. मणी सर अहो मी विसरलेच. योगायोग बघा, तुमच्या आवडीची शेवभाजी केली आहे मी, तुम्हाला आवडते तशी. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जेवण करून जा, मी तुमच्यासाठी लगेच ताट वाढते. नको स्वानंदी, मला निघायला हवं, उशीर होईल. तुम्ही खरंच माझ्या हातचं कधी जेवणार नाही आहात? नाही स्वानंदी, असं काहीही नाहीये. मी वाढा, मी जेवून जातो. मणी सर तुम्ही बसा, मी लगेच वाढते, लगेच. बसा प्लीज. मी मणी सरांना सांगितलं की शेवभाजी रेडी आहे, पण मी तर आज स्वयंपाकच केला नाहीये. आता मणी सरांना काय सांगू? स्वानंदी, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? नाही मणी सर, तुम्ही बसा, मी आणतेच. आणि काय मग तुम्ही आत्ता स्वयंपाक करायला घेताय? तुम्ही मगाशी म्हणालात की स्वयंपाक तयार आहे, जेवून जा. मणी सर सॉरी, मी खोटं बोलले तुमच्याशी. अहो मी रोज जेवणाची आबाळ बघते तुमची. तुम्ही बंगल्यावरही काही खात नाही, कामावरनं परत आल्यावर तुम्ही तसेच झोपता. आणि मी खरं तर स्वयंपाक केला नव्हता आज. तुम्ही घरी नसलात की काही करायची इच्छा होत नाही. खाल्लं तर बंगल्यावरच खाते. आता तुम्ही घरी आलात तर म्हटलं माझ्या हातचं गरमागरम बनवून खाऊ घालते, म्हणून खोटं बोलले. सॉरी, चिडू नका प्लीज. हवं तर जेवू नका, तसेच जा, पण चिडू नका. राग तर मला आलाय स्वानंदी, पण तुमचा राग मी शेवभाजीवर नाही काढू शकत ना. खरं तर तुम्ही शेवभाजी म्हटल्यानंतर ती चव माझ्या जिभेवर तेव्हापासूनच रेंगाळायला लागली होती. तुम्ही बनवा, मस्त पोटभर जेवणच जाईल. थँक्यू मणी सर. तुम्ही बसा, मला 15 मिनिटं द्या, मी लगेच करते. एक काम करतो, मी ते कापतो, आपण दोघं मिळून बनवू. द्या. मणी सर ओ, सांभाळून करायचं ना, केवढं लागलंय. वा स्वानंदी, काय कमाल वास सुटलाय. स्वानंदी, तुम्ही पटकन मला जेवायला द्या, मी आता कंट्रोल नाही करू शकत. द्या. हे घ्या. वा. आणि काय तुम्ही असे उभ्या का? तुम्हाला काही लागलं तर मी आणून देईल, तुम्ही जेवा. भाजी कशी झाली ते सांगा. अजिबात चालणार नाही. मी जेवणार आणि तुम्ही उभ्या राहणार. नाही, तुम्ही पण घ्या जेवायला. मणीसराव तुम्ही जेवा, मी करते नंतर. चालणार नाही, पहिले जेवायला घ्या. जा. करा सुरुवात. तुम्ही खा. माझ्यापेक्षा शेवभाजी चव तुम्हाला जास्त कळते आणि तुम्हालाच आवडते ती. तुम्हाला आठवतंय वॉर्डन मॅडमच्या मदतीने मी तुमच्यासाठी एकदा शेवभाजी केली होती? कशी झाली?
आता मी केलेली भाजी कशी झाली हे मी कसं सांगणार? तुम्ही सांगायला हवं ना. वा, ते स्वर्गीय की काय म्हणतात ना, अगदी तशी झाली, एकदम परफेक्ट. स्वानंदी, तुमच्या पायाला काय झालं होतं? पायाला कुठे काय म्हणे सर, अहो असं घरकाम करताना बायकांना लागतच असतं, तुम्ही नका लक्ष देऊ. हा पण कुणीतरी माझ्या पायाला मलम लावला आणि त्यानंतर मला बरं वाटायला लागलं. पण तरी सुद्धा स्वानंदी, तुम्ही इतका त्रास सहन करत होता आणि मी मात्र आता इथे बसून तुमच्या हातचं जेवण जेवतोय. म्हणे सर, अहो असं अन्नावर राग काढायचा नसतो. एकतर कितीतरी दिवसानंतर तुम्ही आपल्या घरी परत आलाय. माझ्या पायाला लागलेली जखम तर खूप साधी आहे. तुम्हाला मिळवायला मी अग्निपरीक्षाही देईल आनंदाने. जेव्हा थंड होतंय जेवण. नाही स्वानंदी, तुम्ही इतकं भोगलंय आणि तुम्ही मात्र मला लपून लपून मदत करत होता, बरोबर ना? म्हणजे तो टॅक्सीवाला ज्याने मला हॉस्पिटलला सोडलं, माझी चूल विझल्यानंतर गॅस सिलेंडर कोणी आणून दिला, किचन मध्ये भाज्या कोणी कापून ठेवल्या, हॉल मधली सगळी साफसफाई कोणी केली, हे सगळं कोणी केलं ना मला चांगल्याने माहिती आहे. काही सांगायची गरज नाहीये, मला सगळं माहितीये. तुम्ही जेव्हा थंड होतंय जेवण. स्वानंदी, खूप दिवसानंतर पोट फाटेल इतकं जेवलोय मी. उभं राहण्याची सुद्धा ताकद नाहीये. आपल्यात दुरावा का आला होता आठवतोय? तुम्ही जे साहेबांसोबत वागला ना, ते मला सहन नाही झालं. स्वानंदी, काय गरज होती माणसं बोलून त्यांच्या तोंडाला काळ फासण्याची? स्वानंदी, नाहीतर आता आपण इथे राहिलो असो सोबत, एकत्र. साहेबांबद्दल कोणी अपशब्द वापरला तोही मला सहन होत नाही. तुम्ही तर का केलं होतं तुम्ही असं हे सगळं? तुम्हाला खरंच असं वाटतंय हे सगळं मी केलंय? ती माणसं बोलावून त्यांच्या तोंडाला काळं मी फासलं असं वाटतंय तुम्हाला? आणि सर, तुम्ही ओळखता ना मला, मग तुम्ही त्यांच्यावर का विश्वास ठेवलात? हे म्हणजे सरपोतदार साहेबांबाबतीत आपलं मत वेगळं आहे हे मान्य आहे मला, पण ज्या व्यक्तीने तुम्हाला लहानपणापासून सांभाळलं, ज्याला तुम्ही देव मानता, वडिलांच्या जागी ठेवता, त्या व्यक्तीच्या बाबतीत मी असं वागेन असं वाटतं का तुम्हाला? आणि हे सगळं करून आपल्यात दुरावा निर्माण होणार नाही हे माहिती नाही असं वाटतं का तुम्हाला? मनी सर, प्लीज आता तरी बोलू द्या मला. अहो, एखादी व्यक्ती मला आवडत नसेल, त्याचे विचार पटत नसतील, तर तसं स्पष्ट सांगेल ना मी तुम्हाला, आणि ते का पटत नाही हेही समजून सांगेन. म्हणजे असं सरपोतदार साहेबांच्या तोंडाला काळं फासणं, ती माणसं बोलावणं, हे अशा खालच्या थराला जाईल असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही ओळखता ना मला, मग माझ्यावर विश्वास ठेवायचं सोडून तुम्ही त्या माणसांवर विश्वास ठेवला, याचंच वाईट वाटतंय मला. मला माफ करा स्वानंदी. ते साहेबांच्या तोंडावर काळं फासलेलं पाहून मी खूप चिडलो होतो. त्यात ती माणसं जे बोलली, तो व्हिडिओ, आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे घर सोडून येऊन गेलो. मला खरंच माफ करा स्वानंदी. आणि सर, अहो प्लीज माफी मागू नका. मी एवढंच सांगेन, माझ्यावर विश्वास ठेवा. ती माणसं कोण होती, कुठून आली होती, त्यांचा काय उद्देश होता मला नाही माहिती. प्लीज विश्वास ठेवा. स्वानंदी, मला कल्पना आहे या घरामध्ये तुम्हाला बदनाम करण्यासाठी खूप वेगवेगळे प्लॅन बनवतात. कायम कोणी ना कोणी कारस्थान करतच. हे जे काही घडलं ते सुद्धा याचाच एक भाग असेल कदाचित, पण परिणाम बघा ना किती भयंकर आहे त्याचे. मी खूप मिस केलं तुम्हाला. मी पण. आणि सर, तुम्ही आपलं घर सोडून निघून गेलात, माझ्या जगण्यातला अर्थच संपला होता. तुम्ही नसताना माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सेकंड किती त्रासदायक होता नाही सांगू शकत मी तुम्हाला.
तुम्ही नसताना मी फक्त जिवंत होते. त्याला जगणं नाही म्हणता येणार. परंतु मी पण तिथे बंगल्यावर फक्त जिवंत होतो. जगतो आता आहे इथे तुमच्या सोबत. स्वानंदी, तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहात. तुम्ही माझ्यासाठी माझं जग आहात मनीसर.